नमस्कार, अस्सल मराठी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत थंडगार असं फोडणीचं ताक। हे प्यायला खूप छान लागतं आणि करायला सुद्धा अगदी 5 मिनिटात तयार होतं। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। फोडणीचं ताक बनवण्यासाठी मी इथं अर्धा लिटरचं थोडंसं वर ताक घेतलेलं आहे। असं रवाळ रवाळ ताक आहे, तुम्ही बघू शकता। जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही आहे आणि ताक आंबट असायला हवं आहे, म्हणजे प्यायला खूप छान लागतं। आता यासाठी लागणारं साहित्य बघूया आपण। अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा मोहरी, 6 ते 7 कढीपत्त्याचे पानं, 1 चमचा पिठी साखर, चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे, थोडीशी कोथिंबीर बारीक कापून, भाजलेले जिरेची पूड घेतलेली आहे अर्धा चमचा, 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या अशा ठेचून घेतलेल्या आहेत थोड्याशा जाडसर, 2 हिरव्या मिरच्या एकदम बारीक कापून घेतलेल्या आहेत आणि थोडंसं काळं मीठ घेतलेलं आहे। तर लगेचच आता आपण फोडणीचं ताक बनवूया। तर यामध्ये घालायचं आपल्याला साधं मीठ, पिठी साखर, थोडंसं काळं मीठ आणि थोडीशी कोथिंबीर घालायची आपल्याला यामध्ये। त्यानंतर भाजलेले जिऱ्याची पूड घालायची आहे। आता व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। गरमी खूप वाढलेली आहे, काहीतरी आपल्याला थंड आणि आंबट प्यावंसं वाटतं। जेवताना आपल्याला जेवण जात नाही, काहीतरी सोबत थोडंसं आंबट आणि थंड असलं का आपल्याला थोडंसं जेवण जास्तच जातं। तर व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। यासाठी आपण एक तडका बनवून घेऊया। तर मी तडका पॅनमध्ये 1 चमचाभर तेल घेतलेलं आहे। आता आपण हे तेल एकदम कडकडीत गरम करून घेऊया। तेल मी कडकडीत गरम करून घेतलेलं आहे। आता यामध्ये घालायची आपल्याला मोहरी, जिरे, कापून घेतलेली हिरवी मिरची, लसूण। आता व्यवस्थित आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे। त्यानंतर कढीपत्त्याचे पानं, आपली फोडणी व्यवस्थित तयार झालेली आहे। आपल्याला फोडणी अजिबात करपवायची नाही आहे। तर व्यवस्थित आपली फोडणी तयार झालेली आहे। आता लगेचच आपण ताकामध्ये घालून घेऊया। तर यामध्ये घालून घेऊया। आता आपण लगेच हलवून घेऊया। असं मस्त आपलं फोडणीचं ताक तयार झालेलं आहे। उन्हाळ्याच्या दिवसात आपल्याला जेवणाची इच्छा होत नाही आहे, तर अशा प्रकारे तुम्ही चटपटीत फोडणीचं ताक करून जेवणासोबत पिऊ शकता। खूप छान लागतं। मी हे थंड ताक घेतलेलं आहे, तर तुम्ही असं बनवून फ्रीजमध्ये ठेवून सुद्धा पिऊ शकता। असं मस्त आपलं फोडणीचं ताक तयार झालेलं आहे। तर व्यवस्थित आपण हलवून घेऊया। मस्त थंडगार आपलं फोडणीचं ताक तयार झालेलं आहे। सध्या गरमी खूप वाढलेली आहे, तर अशा प्रकारे थंडगार फोडणीचं ताक तुम्ही सुद्धा नक्की करून बघा। तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा। माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा।